संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा सकाळच्या घाईत काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चवदार बनवायचं असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत काकडीचं थालीपीठ. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे बनवून होतं. चवीला एकदम छान लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर काकडीचं थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला इथे मी 2 काकडी घेतलेली आहे. याचे दोन्ही बाजूचे देठ काढूयात आणि सालीसकटच आपण हे काकडी किसून घेऊयात. काकडीच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे हे इथे मी सालीसकटच हे काकडी किसून घेतलेलं आहे. त्यामुळे हे काकडीचे थालीपीठ अजून जास्त हेल्दी बनेल. तर इथे हे दोन्ही काकडी किसून घेतलेली आहे. कपाच्या प्रमाणामध्ये बघितलं तर 2 कप इथे हे किसलेलं काकडी आहे. आणि आता आपण हे याचं थालीपीठसाठी आपण पीठ बनवून घेऊया. तर इथे हे जे किसलेलं काकडी आहे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये रवा घालूयात. तर इथे मी बारीक रवाचा वापर केलेले आहे. बारीक रव्याचा वापर केल्यामुळे थालीपीठ हे छान असं मऊ होतं आणि थापटताना अजिबात हे तुटत नाही. आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूयात. तर इथे मी अर्धा चमचा जिरे घातले आहे. एक अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लसणाचं पेस्ट घालायचं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा इथे मी बारीक असं चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ अजिबात तुटत नाही. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप इथे मी दही घातले आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये नंतर आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालून याचं आपण पीठ बनवून घेऊयात. तर इथे हे पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे, म्हणून यामध्ये 2 ते 3 कप यामध्ये मी पाणी घातले आहे. त्यापेक्षा जास्त यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण यामध्ये काकडी आहे, कांदा आहे, यामध्ये स्वतःचं असं पाणी असतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त असं पाणी घालायची गरज नाही. 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी पुरेसं होतं. आता यामध्ये लाल तिखट घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. अशा कन्सिस्टन्सीमध्ये इथे मी थालीपीठाचं पीठ बनवून घेतलेलं आहे. जास्त असं घट्टही नाही आणि जास्त असं सेलसरही नाही. थालीपीठाचं पीठ जर जास्त असं घट्ट झालं की थालीपीठ कडक होतात आणि जास्त असं पातळ झालं तर कपड्यावर किंवा पेपरवर थापटतानाही चिटकून बसेल. आता याचे आपण थालीपीठ बनवून घेऊयात. तर इथे मी पार्चमेंट पेपर घेतलेले आहे. पार्चमेंट पेपर नसेल तर सुती कापडही तुम्ही वापरू शकता किंवा प्लास्टिक पेपर. तर ह्या पेपरला आपण पहिलं तेल लावून घेऊयात, म्हणजे हे मिश्रण पेपरला चिटकून बसणार नाही आणि तव्यावर टाकताना अगदी सहजरित्या हे पेपर सोडेल. आता हे थालीपीठचं मिश्रण 2 ते 3 चमचे हे मिश्रण या पेपरवरती टाकून घेऊयात. मध्यभागी आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आणि आता हाताला थोडंसं पाणी लावून घेऊयात. पाणी किंवा तेल लावायचं आहे आणि आता हे थालीपीठचं मिश्रण थापटून घेऊयात. पहिले मधून नंतर हळूहळू आपल्याला हे बाहेरपर्यंत एकसारखं थापटून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक रवा असल्यामुळे हे खूप छान आणि एकसारखं थापलं जातं. बोटं पाणीमध्ये हलके बुडवून घ्यायचे आणि गोळ्याच्या मध्यभागापासून बोटांनी हलकं दाबायला सुरुवात करायची आणि पीठ बाहेरच्या बाजूला सरकवत आपल्याला हे न्यायचं आहे. थापताना दुसरी बाजू कडेने जाड राहू नये म्हणून कडेलाही बोटांनी हलकं प्रेस करत गोल आकार द्यायचा आहे. जर पीठ हाताला चिटकायला लागलं तर पुन्हा बोटांनी थोडं पाणी लावून घ्यायचं. तर इथे हे थालीपीठ छान असं थापलं गेलेलं आहे. बारीक रवा असल्यामुळे किती छान एकसारखं आणि गोल थापलं गेलं आहे. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊयात. तर इथे हे तवा चांगलंसं कडकडीत गरम झालेला आहे. आता आपण हे थालीपीठ यावर टाकूयात आणि नंतर आपण हे पार्चमेंट पेपर काढून टाकूयात. तर पार्चमेंट पेपर जर निघत नसेल तर एक 10-15 सेकंद थोडंसं हे थालीपीठ भाजू द्यायचं, म्हणजे अगदी सहजरित्या हे पार्चमेंट पेपर बाजूला निघतं. दोन्ही बाजूने अगदी हलकंसं हे थालीपीठ भाजून झालं की आता आपण तेल लावूयात आणि नंतर दोन्ही बाजूने चांगलंसं थालीपीठला तेल लावलं. गॅस हे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि स्पॅच्युलाने हलकं दाबत आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे दोन्ही बाजूने
थालीपीठ चांगलं असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच प्रकारे आपल्याला बाकीचेही थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. नंतर पार्चमेंट पेपर असा तव्यावर पालथा टाकूयात आणि अलगद आपण हे पेपर काढून घेऊयात. आणि जर पेपर निघत नसेल तर एक 10-15 सेकंद आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं, म्हणजे अगदी सहजरित्या हे पेपर बाजूला होतं. आणि दोन्ही बाजूनी हलकंसं हे थालीपीठ भाजून झालं की तेल लावायचं आहे. व्यवस्थित असं हे दोन्ही बाजूने थालीपीठला तेल लावून घ्यायचं आहे. मस्त असं हे सोनेरी रंगावर येईपर्यंत खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतात. दोन्ही बाजूने थालीपीठ मस्त शेकलं गेलं आहे. आता हे गरमागरम थालीपीठ आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून काकडीमुळे मऊ लुसलुशीत असं हे थालीपीठ झालेलं आहे. जर तुम्हाला पेपर किंवा कपडा वापरायचा नसेल तर तुम्ही थेट तव्यावर ही थालीपीठ थापू शकता. पण एक मोठी टीप लक्षात ठेवा, तवा आधी पूर्णपणे थंड असायला हवा. तर इथे हे तवा पूर्णपणे थंड आहे. थोडंसं तव्याला तेल लावून घेऊयात आणि 2-3 चमचे आपण हे मिश्रण तव्यावर टाकून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा हे तव्याच्या मध्यभागी ठेवायचं. हाताच्या बोटांना थोडं पाणी लावून घ्यायचं आणि म्हणजे हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला हे थालीपीठ थापटता येतं. थालीपीठ थापटताना मध्यभागापासून सुरुवात करून कडेपर्यंत हे पीठ छान थापटून गोल पसरवून घ्यायचं आहे. तव्यावर थापटताना थालीपीठ खूप जास्त जाड ठेवू नका. मध्यम पातळ थापून घ्यायचं, जेणेकरून ते छान असं क्रिस्पी होईल. थालीपीठ थापून झालं की आता आपण गॅस चालू करूयात. गॅस हे मध्यम आचेवर चालू करूयात आणि अगदी हलकंसं आपल्याला हे थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपण तेल लावून घेऊयात. व्यवस्थित असं कडेपर्यंत आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप लावायचं आहे आणि मस्त असं खमंग हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. दुसरं थालीपीठ बनवताना तवा गरम असेल तर त्यासाठी तवा गॅसवरून खाली उतरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा किंवा तव्याच्या मागच्या बाजूने थंड पाणी टाकून तवा गार करायचा आणि मगच दुसरं थालीपीठ थापायचं. तर अशा प्रकारे इथे हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. आता थालीपीठ सोबत खाण्यासाठी इथे मी चटणी बनवणार आहे. चटणीसाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओले खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालूयात. कोथिंबीर घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि पाव कप पाणी घालून याला आपण मिक्सरला वाटून घेऊयात. तर इथे हे खोबऱ्याची चटणी बनवून झालेली आहे. थालीपीठासोबत ही काकडीच्या थालीपीठासोबत खोबऱ्याची चटणी एकदम अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे इथे हे काकडीची थालीपीठ आणि त्यासोबतच खोबऱ्याची चटणी बनवून झालेली आहे. यासाठी लागणारे साहित्य घरात नेहमी उपलब्ध असतं. वेळही कमी लागतो, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी कधीही बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक राईट क्लिक करून लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.